हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकर अटकेत. आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची सूत्रांची माहिती. महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा तरी प्रयत्न. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्यावर उद्धव ठाकरेंचा संताप. तर निषेधार्ह घटना, राजकीय रंग देणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची भूमिका. राहुल गांधींची आज पत्रकार परिषद. मत चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी काय आरोप करणार, याकडे अवघ्या देशाचं लक्ष. बिहार निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं ईव्हीएम बॅलेट पेपरमध्ये केला मोठा बदल. आता ईव्हीएमवर असणार उमेदवाराचं रंगीत चित्र. नागपुरात समता परिषदेच्या वतीनं ओबीसी मेळाव्याचं आयोजन. छगन भुजबळांची तोफ धडाडणार. आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ काय बोलणार, याकडे लक्ष. ज्या भागात जास्त पाऊस झालाय तिथे 100% ओला दुष्काळ जाहीर होणार. सगळ्याच ठिकाणी नाही, मात्र जसे रिपोर्ट येतील त्यावरून ठरवू. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीच्या मुद्द्यावर गुलाबराव पाटलांचं भाष्य. मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये आपली तयारी ठेवा. मनसे संदर्भात चर्चा सुरू आहे, निर्णय घेऊ. लोकांच्या संपर्कात रहा. दुबार मतदानावर लक्ष द्या. उद्धव ठाकरेंचा आदेश. पुण्यातील कोथरूडमध्ये निलेश घायवळ गँगकडून गोळीबारात प्रकाश धुमाळ गंभीर जखमी. गोळीबाराचं कारण अस्पष्ट. काही ठिकाणी जाऊ पण सगळीकडे जाऊ असं आज सांगता येत नाही. महाविकास आघाडीवरती याचा काही परिणाम दिसतो या दोघांच्या एकत्र येण्याचा? नाही, माहिती आहे असं आहे. समजा ते एकत्र आले आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये शक्ती वाढली तर आम्हाला आनंद आहे. सर, काल याच पार्श्वभूमीवर काल ठाकरे गटाचा एक मेळावा देखील तिथं मुंबईमध्ये झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य केलं की सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला लक्ष करायचं नाही, तर ठाकरे ब्रँड हा मोडून काढायचा आहे आणि यासाठी मला टार्गेट केलं जाते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि महानगरपालिका निवडणूक म्हणजे आपल्यासाठी ऍसिड टेस्ट आहे असं ते म्हणतायत. साहजिकच आहे, कारण आज मुंबई किंवा ठाणे या भागामध्ये त्यांचं शक्तिस्थान आहे. त्यांच्याकडे अनेक वर्ष महानगरपालिकेची सत्ता होती आणि त्यामुळे त्यांनी तशी अपेक्षा ठेवली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. एकीकडे राज्यावर कर्जाचा बोजा वाढतोय, पण दुसरीकडे मंत्र्यांना गाड्या घेण्यामध्ये अधिकची रक्कम वाढवलेली आहे. त्याकडे कसं बघता आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या खर्चावर कुठल्या प्रकारची मर्यादा नाही आहे. कुठंतरी अंतरून बघून पाय पसरायला पाहिजे असं वाटत नाही. असं किती गाड्या घेणार 8-10-12 आणि त्याच्यात जी काही लिमिट दिली ती लिमिट फार काहीतरी आहे असं नाही आणि त्यामुळे त्याच्या खोल्यात जावं असं वाटत नाही. सर, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हैदराबाद गॅजेटची जी काही अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्याला छगन भुजबळ सातत्यानं विरोध करतायत. आज समता परिषदेचा एक मेळावा देखील ते नागपूरमध्ये घेत आहेत. कुठेतरी विरोध ओबीसीना एकत्र करण्याचा प्रयत्न छगन भुजबळांकडून होतो आणि शक्ती प्रदर्शनाचा देखील प्रयत्न या निमित्तानं ते आज करताना दिसतात. नाही, जसं हैदराबादचं गॅजेट जे आहे ते एक दिशा दाखवतं. मला स्वतःला हैदराबादचं गॅजेट आणि त्याच्यातलं दृष्टिकोन हा यापूर्वी माहीत नव्हता. त्याची कॉफी मला हल्ली मिळाली. त्याच्यामध्ये त्याचा आधार महाराष्ट्र सरकारने घेतला. मला याच्यामध्ये 2 गोष्टी विचार करायला लावतोय. हा प्रश्न सुटावा, सामंजस्य राहावं, आपल्याची एकीची वेग हे उचलून देऊ नये, ही भावना सगळ्यांचीच असणार, त्याच्यात काही वाद नाही. मग ते करायचं असेल तर कटुता कमी झाली पाहिजे आणि सुसंवाद साधला पाहिजे.
मग ते भुजबळ असतील, मुख्यमंत्री असतील, त्याची कमिटी जमली त्याचे प्रमुख असतील, त्या सगळ्यांची सुसंवाद साधून एक सामंजस्य महाराष्ट्रात कसं राहील त्याची काळजी घ्यायची गरज आहे. कारण या प्रश्नावर गावागावामध्ये कटुता आणि संघर्ष हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं घातक आहे. आता हे करायचं असेल तर एकत्र कसं यायचं आणि त्याची जबाबदारी साहजिकच सरकारने याच्यात काही निर्णय घेतले. राज्य सरकारने निर्णय घेतल्याच्या नंतर पुढची दिशा ठरवायला त्यांनी 2 कमिट्या केल्या. एक कमिटी विशेषतः मिठी नदी पात्र रुंदीकरणाअंतर्गत वांद्रे ते धारावी दरम्यान पुलाची पुनर्बांधणी करण्यात येते. पहिल्या टप्प्यात उभारलेल्या उड्डाणपुलाचं बांधकाम 90% पूर्ण झालं. या पुलाचं काम 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेचे प्रकल्प विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. राज्यात यंदा MBA अभ्यासक्रमाच्या तब्बल 10,867 जागा रिक्त आहेत. आतापर्यंत 42,642 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. नवरात्रोत्सव 4 दिवसांवर आलाय. असं असताना मंडप उभारणीकरता मंडळाची धावाधाव सुरू आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवासाठी महापालिकेकडून मंडप परवानग्यांकरता ऑनलाईन एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पालिकेकडे जवळपास 1200 अर्ज आले. त्यापैकी जवळपास 300 परवानग्या पालिकेनं मंजूर केलेल्या आहेत, म्हणजे परवानग्या दिलेल्या आहेत आणि 800हून अधिक अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. अमृत भारत योजनेमध्ये स्थानकांचं सुशोभीकरण करण्यात आलं असलं तरी आवश्यक पायाभूत सुविधांची मात्र वानवा आहे. मध्य रेल्वे मार्गावरील शेकडो स्थानकांपैकी फक्त 4 स्थानकांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय केंद्र उपलब्ध आहेत. त्यामुळे इतर स्थानकांमध्ये प्रवाशांना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता भासल्यास त्यांना वेळेत सेवा मिळत नसल्याचं दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत औषधांचा पुरवठा करण्याकरता 2022 पासून रखडलेल्या खरेदीच्या प्रस्तावाला यावर्षीच्या जून महिन्यामध्ये मंजुरी मिळाली. मात्र अजूनही हा साठा न पोहोचल्यानं रुग्णांना बाहेरून औषध खरेदी करावी लागते. मुंब्रा परिसरामध्ये एक अमानुष घटना समोर आली. रस्त्यावर फिरणाऱ्या एका निरपराध श्वानाला एका व्यक्तीने ठार केलं. त्याने श्वानाचे डोळे काढले आणि त्याच्याशी तो खेळत राहिला. या घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे. नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यंदा 22 सप्टेंबरला म्हणजे येत्या सोमवारी घटस्थापना आहे. सर्वत्र देवीचं आगमन होत आहे. पुढचे 9 दिवस देवीची उपासना केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उपनगरांमधल्या मूर्तीच्या कारखान्यामध्ये देवीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे. गोव्यातील तोरसेत परिसरामध्ये ओंकार हत्तीचं धुमाकूळ सुरू आहे. या हत्तीकडून भातशेतीचं मोठं नुकसान झालं असल्यानं शेतकरी संकटात सापडला. या हत्तीचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत. CSMTवरून सुटणाऱ्या कर्जत आणि खोपोलीच्या गाड्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत प्रचंड गर्दी असते. त्यामुळे नोकरदार वर्गाचे हाल होतात. प्रवाशांची गर्दी टाळण्याकरता मध्य रेल्वेनं या मार्गावर गाड्यांची संख्या वाढवावी अशी मागणी रेल्वे संघटनेनं केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील देवसू इथं शेताच्या कुंपणाला लावलेल्या जाळ्यात एक खवले मांजर अडकलं. या अडकलेल्या खवले मांजराला वनविभागानं जीवनदान दिलं. मावळमध्ये रिंग रोड आणि टीपी योजना रद्द करण्याकरता ग्रामस्थ आक्रमक झाले. नेरे, सांगावडे, दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, धामणे या गावांचा गावकऱ्यांनी योजनेला तीव्र विरोध केलेला आहे. मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा गावात भीषण अपघात झाला. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची 8 वाहनांना धडक बसली. अपघातात एकाचा मृत्यू झाला. 4 जण गंभीर जखमी झाले. मंत्री उदय सामंत यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. जखमींना रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यासाठी उपाययोजना केल्या. मिक्सर चालकाच्या अपहरणाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची आई, वडील आणि अंगरक्षक फरार आहेत. पुणे इथल्या घरातून त्यांनी रातोरात पळ काढलाय. त्यामुळे त्यांच्या शोधाकरता रबाळे पोलिसांनी पथकं तयार केलेली आहेत. वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा शोध घेतला जातो.
शिंदे सेनेमध्ये संघटनात्मक काम अधिक वेगानं सुरू आहे. मुंबईतील 36 विधानसभांपैकी तब्बल 32 मतदारसंघांमध्ये 6 सप्टेंबरला प्रभारी विभाग प्रमुखांची नेमणूक केली जाणार आहे. मात्र पश्चिम उपनगरामध्ये अजूनही चारकोप, कांदिवली, विलेपार्ले ही 3 विधानसभा क्षेत्र अशी आहेत जिथे प्रभारी विभाग प्रमुख अजून मिळालेले नाहीत. या रिक्त जागांवर कुणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यांमध्ये होत आहेत. हे लक्षात घेता 3 महिने निवडणूक आचारसंहिता असेल. ऑक्टोबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये पहिल्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेर असेल. याचा अर्थ 3 ते 3.25 महिने राज्यात आचारसंहिता राहील. विकास कामांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.